हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना? तर आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात करूया आपण. तर चला आता आपण निघूया बाहेर. हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? तर आज आहे सोमवार, तर चला आपण चाललोत बाहेर. कुठे चाललोत, कसं चाललोत तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेलच. चला आता भेटूया आपण थोड्या वेळानंतर. तर बघा बाहेरचं तुम्हाला थोडंसं दाखवते. हा मेन रोड आहे, बघू शकता. बरेच वेळा दाखवलेलं आहे की ही मिसळ चुलीवरची तर ही आहे. आणि इकडचं हे जैन मंदिर आहे. हे जैन मंदिर आहे, पण काय म्हणतात ते सोनेरी कलरचं आहे, सुवर्ण मंदिर आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठं झेंडा दिसला का, आपला तिरंगा? तर हा इथं वर्षभर असतो, कायम असतो. म्हणजे तुम्हाला दिसला का बरं? दिसला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला. तर चला आता आपल्या पुढच्या प्रवासाला. बाहेरचं वातावरण बघू शकता कसलं जबरदस्त झालेलं आहे. आणि मुंबई बघा कशी दिसते. ते सगळीकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि सगळे मोठे मोठे रस्ते आहेत. झाडं फार कमी बघायला मिळतात आपल्याला, पण जिथं जिथं झाडं दिसतात तिथे तिथे खरंच खूप छान वाटतं. तेवढीच का होईना जागा, पण काय म्हणतात आपलं मन तिकडे धाव घेतं असं वाटतं. नाहीतर जिकडे बघाल तिकडे सगळीकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंगची कामं चालू आहेत, बघू शकता. खूप सुंदर आणि खूप मोठ्या मोठ्या टॉवर्स आहेत. इथं आम्ही पोचलेलो आहोत कल्याणला, तर त्या साईडचं आहे हे. त्याच्यानंतर काय खाल्लंस? इथं आम्ही गेलो पुढे, तर इथं प्रांजल थोडीफार गंमत करते. तिथं चालू होता टाइमपास. आता आम्ही इथं बदलापूरमध्ये पोचलेलो होतो. बघू शकता कसलं ऊन झालेलं आहे आणि गर्दी पण होती. बाहेर पावसाचं वातावरण होतं, ढग वगैरे आलेले आहेत, पण ऊन खूप जास्त असं लागत होतं, खूप जास्त गरम होत होतं. ढग आले की कसं जास्तच गरम होत राहतं. तर इथं बघू शकता, इथं सगळ्या खूप मोठ्या मोठ्या सोसायटी झालेल्या आहेत, खूप छान छान. बदलापूरमध्ये अगोदर काहीच नव्हतं या साईडला, पण आता खूप जास्त झालेले आहेत बिल्डिंग्स वगैरे. तर इथून पुढं आम्हाला जायचं होतं कर्जतला. तर पुढे दाखवतेच तुम्हाला आम्ही कुठं पोचलो होतो. तर इथं थोडंसं वरचा व्ह्यू थोडासा घेतला, कारण ढग खूप छान वाटत होतं, निळं निळं आकाश दिसत होतं. तर थोडंफार इथं व्हिडिओ शूट घेतलेला आहे. पुढं गेल्याच्यानंतर इथं आर्मीची कॅम्प चाललेली होती. आता सध्या जे वातावरण चालू आहे आपल्या देशामध्ये, तर त्यासाठी भरपूर ठिकाणी अशी गर्दी वगैरे पाहायला मिळते. म्हणजे असे सगळीकडे पोलीस वगैरे आहेत, तर इथं आर्मीचे आहेत, आर्मी आणि पोलीस मिक्स होतं. तर इथं त्यांचं पोलीस स्टेशन आहे, तर तिथे हे सगळे चाललेले होते. आता आम्ही पोचलेलो आहोत, इथं माथेरानला चाललेलो होतो. तर इथं बघू शकता, इथं हे गेट आहे, हुतात्मा वीरभाई कोतवाल असं इथं गेट आहे. या गेटवरती आणि प्रवेशद्वार. तर इथं बघू शकता कसलं सुंदर वातावरण आहे. बापरे! इथं बाहेर गेटच्या इथे आल्याच्यानंतर तिथे विचारतात तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे का, कारण पुढे जाऊन खूप मोठा घाट आहे, तर त्यासाठी ते विचारतात गाडी थांबवून. तर इथं तिकीट्स वगैरे पण जास्त आहेत पुढे गेल्याच्यानंतर. इथं स्टार्टिंगला तर काही नाही आहे. तर चला आता आपण आहे ना पूर्ण हे माथेरान फिरूया.
कसे आहात? मस्त ना. तर आता आम्ही आलो आहोत माथेरानला. मागचा व्ह्यू तुम्हाला दाखवते कसा दिसतोय तो. आता खूप ऊन झाले, 1 वाजलेत खरं तर. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते की कसं आहे ते. माझ्या इथं मागे तुम्हाला इथं गाय दिसत आहे. तुम्हाला मी दाखवते आता बॅक कॅमेरा करून. तर इथं बघू शकता आता बॅक कॅमेऱ्याने. इथं हे ट्रेनचं ट्रॅक आहे. सुंदर व्ह्यू आहे, खरंच खूप छान वाटते हे बघून. पण हे पावसाळ्यामध्ये उत्तम असं वाटेल. इथं स्टेशन आहे तिकडे समोर. ते ही गाय आहे. इथं ही दरी आहे. तर काहीच इथे आमची चिऊ आहे. कंटाळ येऊन खूप झालेला आहे. खरं तर ऊन खूप जास्त आहे. हे झाडं आहेत, ही सगळी झाडं आहेत छान 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 आणि हिरवगार आहे. पण पाऊस नाही ना, त्याच्यामुळे थोडंसं. इथं बघा ह्या गाय आहेत. ही ट्रेनचं ट्रॅक. तुम्हाला स्टेशन दाखवते पुढं जाऊन. आपण स्टेशन पण बघू. थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला. इथं हे ट्रेनचं स्टेशन आहे. तर मंडळी बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. तर हे माथेरान आहे ना, तर रायगड जिल्ह्यामधील एक थंड हवेचं ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यामध्ये येतं. हे सहलीसाठी उत्तम असं ठिकाण आहे. बघू शकता पावसाळ्यामध्ये तर काय बोलायची सोयच नाही. इतकं सुंदर असं ते दिसतंय ना. आता तरी पावसाळा नव्हता, उन्हाळ्यामध्ये गेलेलो होतो तरीसुद्धा बाहेरचं वातावरण खूप सुंदर असं झालेलं आहे. आणि सगळीकडे हिरवीगार अशी मोठी मोठी झाडी. तर माथेरानमध्ये सदाहरित वन जास्त आहेत. म्हणजे सदा म्हणजे नेहमी फुललेली झाडं हिरवीगार असतात, त्याला सदाहरित म्हणतात. तर तशी झाडं खूप जास्त आहेत. इथं वन्यजीवसुद्धा आहेत. या ठिकाणी बिबट्याचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. खूप मोठं असं आहे हे माथेरान. तुम्हाला जरी दिसताना असं छोटं आहे, आता एका व्हिडिओमध्ये आपण किती दाखवणार. तर खूप सुंदर असं आहे. इथे भरपूर असं दाट असं जंगल आहे. आणि इकडचा रस्ता म्हणजे घाट आहे खरं तर. इथे खूप मोठे मोठे असे घाट आहेत. पावसाळ्यामध्ये खूप भारी आणि सुंदर असं सहलीला जाण्यासाठीचं ठिकाण आहे. तर आम्ही काय पूर्णपर्यंत गेलो नव्हतो, अर्ध्या रस्त्यातूनच परत आलेलो आहोत. पुढं जायला मला थोडीशी भीती वाटायला लागली. आणि खरं तर घरी जायला पण उशीर होत होता. घरीसुद्धा रिटर्न जायचं होतं. आणि कारण हे खूप लांब आहे माथेरान. जवळजवळ माझ्या घरापासून 3-4 तास लागतात इकडे येण्यासाठी. 3 तास तर सहज लागतात. तर इथं बघू शकता इकडचे जे ड्रायव्हर्स आहेत किती फास्टमध्ये गाडी घेऊन जातात. कारण खाली त्यांनी मेन गेटवरतीच तिथे ते सांगतात की तुम्हाला ड्रायव्हर्स हवा आहे का, त्यासाठीच विचारतात. कारण हा रस्ता जो आहे बघू शकता खूप असा उंच असा वरती एकदम आहे घाट. बघू शकता आता हा जो गाडीवरती चढते तर किती उंचावरती चाललेले आहे. तर हे खूप असं भीतीदायक असं वाटत होतं. जे रोज प्रवास करतात किंवा रोज इकडे याच ठिकाणी फिरतात तर त्यांच्यासाठी हे त्यांना काहीच वाटत नाही. पण आपल्यासारखे कधीतरी येणारे माणसं आहेत तर त्यांना थोडीफार भीती वाटते. तर इथं ट्रेननीसुद्धा आपण प्रवास करू शकतो. तर इथं टॉय ट्रेन आहे जी नेरळवरून सुटते. तर तिथे तुम्ही चौकशी केला तर तुम्हाला तिकडे जाऊन तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल किती वाजता असते वगैरे. तर जेव्हा नेक्स्ट टाईम कधी जाऊ तर तेव्हा मी नक्की बघेन, नक्की पूर्ण सफर घडवून आणेन माथेरानची. तर अशा रीतीने आम्ही इथून मग पुन्हा रिटर्न आलेलो आहोत. कारण हा रस्ता खूप उंच होता, वळणं खूप जास्त आहे त्या घाटाला. तर चला तुम्ही पण एन्जॉय करा आता.
वरती जाऊन आलो आम्ही, पण नंतर आलो खाली. तर चला. बघा हे आहे स्टेशन. चला. तिथे घर बघा किती लांब आहे. घर आहे तिकडे, झाड आहेत सुंदर. आता गाडी तर मंडळी इथं बघू शकता सुंदर असं हे फूल आहे. आणि इथं मागच्या बाजूला मंदिर आहे गणपतीचं. तर चला आपण मंदिरात जाऊया. तर मंदिराच्या बाहेर सुंदर अशी खूप मोठी मोठी अशी रांगोळी काढलेली आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं खरंच. पण इथं गाड्या खूप फास्ट येत होत्या, त्याच्यामुळे जरा भीती वाटत होती. तरी पण म्हटलं चला थोडंफार जाऊया. आणि इथं कुत्रे वगैरे पण होते. पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की कुत्रे पण आहेत ते. तर मंदिर छोटंसंच आहे, छोटंसं इथं गेट आहे. गणपतीचं मंदिर आहे. आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. इथं सेल्फी मोड चालू होता, त्याच्यामुळे उलटं दिसत होतं. जाऊन आलो, तिथे गेलो होतो. इथं आलो. हॉटेल आहे इथं, हॉटेलमध्ये चला मस्त भूक लागले. तर आता माथेरानवरून निघालो आम्ही. इथं कर्जतला पोचलेलो होतो. इथे तुम्हाला मालगाडी दिसली का, ट्रेन चालू होती. म्हणजे ट्रेन जात आहे. तर छोटंसं घेतलं. त्याच्यानंतर इथं जेवण घेतलेलं होतं, जेवण ऑर्डर केलेलं होतं. पोट भरून पोटभर जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर बाहेर येऊन बसलो होतो जरा वेळ. इथं बाहेरचा एरिया आहे. कोल्ड्रिंक वगैरे घेतली होती, पाण्याची बॉटल घेतली. ऊन खूप जास्त होतं. बाहेरचा परिसर खूप सुंदर होता, हिरवगार होतं. छान असा धाबा आहे. आणि धाब्याच्या अपोजिट साईडला थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे आम्ही तिथं गेलो होतो. तिथून पुढं आता आम्ही चाललो पुढं. तर चला आता तुम्ही पण. नंतर आम्ही पुढे जाऊन आंबे घेण्यासाठी थांबलो होतो. अगोदर बघितलं की बाहेर किती म्हणजे भरपूर जण होते आंबे विकणारे. पण म्हटलं चला मराठी माणसाकडूनच घ्यायचं. तर मग शेवटी इथं या मावशी दिसल्या, यांच्याकडूनच घेतलं. बाकीचे बरेच जण होते असं विकणारे, पण म्हटलं नको त्यांच्याकडूनच घेऊया. आणि हे कसे आंबे छान देतात आणि असतात सुद्धा छान. त्यांनी एक आंबा कट करून दिला होता प्रांजलनी, तो खाल्ला होता अर्धा. तर खूप छान आणि गोड होता, म्हणून म्हटलं चला आपण पण घेऊया. तर ह्याच्यामधून आम्ही भरपूर असे आंबे घेतलेले होते. तर त्यांना पण छान वाटलं. तुम्ही बघू शकता आता आम्ही कुठे उभं आहोत. माझ्या मागच्या बाजूला इथं निळ्या रंगाची पट्टी आहे, तिथं लिहिलेलं आहे की मी कुठल्या एरियामध्ये आहे ते. तर असे आंबे वगैरे घेतले, त्यांना पण छान वाटलं. खूप खुश झाल्या त्या मावशी. नंतर आम्ही पोचलो आता पुढच्या प्रवासासाठी. आणि आम्ही आता इथे दिसतंय तुम्हाला की थोडा वेळ इथं थांबलो होतो. तर इथं जोरात पाऊस आला. जोरात म्हणजे 1-2-3 मिनटंच पडला, पण थोडासा आला होता पाऊस. थोडासा रस्ता ओला केला
आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर व्हिडिओ इथंच एंड करते. कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.